दादा सूर्य, अरे हळू. एवढी गडबड कशाला करतोयस? तू आराम कर बरं. तेव्हा आता पुढचे काही दिवस फक्त आराम करायचा, जरा बी हालचाल करायची नाही. तुमची काय महत्वाची कामं असतील ना आम्हाला सांगा, आम्ही करतो. बाकी तुमच्या बहिणी आहेतच मला तुमची काळजी घ्यायला. दादा आमचं नाही तर निदान डॅडींचं तरी आहे. आज तू बरा झालास ना ते फक्त डॅडींमुळे. त्यांनी मदत केली म्हणून तुझं ऑपरेशन होऊ शकलं. आता येळ काय आमचं कौतुक करायची आहे का? आणि जावई बापूंसाठी 20 लाख काय जास्त आहेत का आम्हाला? 20 लाख? जावई बापू तुम्ही आता काही विचार करू नका, तुम्ही आराम करा. आणि प्रत्येक वेळी तुम्ही माझ्यासाठी धावून येत. तुमचं किती आणि कसं आभार मानू तेच कळलं ना मला. उगाच नाही मी तुम्हाला देव मानत ना. जावई बापू काय बोलताय तुम्ही? अहो जे कमवायचं ते लेकरांसाठी खर्च नाही करायचं, कोणासाठी करायचं? आता तुम्ही काय परके आहे का आम्हाला? अहो तुमच्यासाठी 20 लाखच काय, जे आहे ते सगळे विकून टाकलं असतं आम्ही. अहो जावई बापू तुमचा श्वास थांबला होता ना तेव्हा काळजाचा टोका चुकला होता आमच्या. आता एकच सांगतो, इथून पुढं स्वतःची काय तब्येत आता स्टेबल असली तरी यांच्या आपल्याला काही तपासण्या कराव्या लागतील. यासाठी त्यांना थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. आता मी यांना डिस्चार्ज नाही देऊ शकत. तब्येत जशी स्टेबल होईल तसं मी सांगेनच तुम्हाला. दादा तू आता अजिबात काळजी करू नको. दुकानातला माल आणण्यापासून ते विकण्यापर्यंत सगळं मी राजू आणि पुढ्या वागणार. तू फक्त तूप रोटी खा आणि लवकर बरा हो. काय पुढ्या? मग होय मी बी घरात लक्ष घालेन. तू घरी आलास ना की घर तुला एकदम व्यवस्थित मिळेल बघ. आणि आपण सगळेजण आहोत ना, आपण सगळे मिळून आता सूर्याची काळजी घेऊया. हो पण या सगळ्यामध्ये भागू एकटी पडेल ना. मी ना एक काम करते, मी तिला माझ्या घरी घेऊन जाते. म्हणजे तिला पण थोडं शांत वातावरण मिळेल. कसं असतं, शहाण्या माणसाला त्याचं महत्व टिकवून ठेवायचं असेल तर बाकीच्यांना रोज येड्यात काढणं गरजेचं असतं. आता हे पैसे दिल्या दिल्या सूर्याचं अख्खं कुटुंब परत आमच्या उपकाराखाली तुटून गेलं. तेजू अक्का मला नाही यायचं, मी आपल्या घरीच राहीन ना. भागू भागू अगं इथे सगळे दादाची काळजी घेण्यात गुंतलेले असतील. तू माझ्याकडे असशील ना तर मला पण तुझी काळजी घेता येईल. आणि तुझं पण मन रमन. दादाचा डिस्चार्ज मिळेपर्यंत ना तू माझ्याच घरी राहायचं. राहशील ना भागू? दादा दादा उठ ना. दादा दादा वहिनी 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 तू परत एकदा नीट बघ ना त्याला. त्याला काहीच नसेल झालं. दादा उठ ना. दादा उठ ना. धनु, अगं किचन मधली लाईट चालू ठेवून तू इथे निवांत बसल्यास होय? अगं तुला कितीदा सांगितलंय झोपायच्या आधी घरातल्या सगळ्या लाईटी बिटी बंद करत जा, नाहीतर ती नानी उगाच माझ्या नावाने किरकिर करत असते. आओ मी किचन मध्ये गेलेच नाहीये. नानींकडनं चालू राहिली असेल लाईट. किचन मध्ये गेली नाही म्हणजे जेवली नाही. आता हिला जेवायला कसं सांगायचं? आओ तुम्हाला काही पाहिजे का? नाही म्हणजे होय. नाही म्हणजे होय.
मला ना मला लई भूक लागली. अहो मग जा की किचन मध्ये जेवण ठेवलं असेल. नाही मला ते नको आहे. का? मला ना असं काहीतरी ताजं खायची इच्छा झाल्या. तू बनवून देशील काय? आत्ता ह्या हो, नाहीतर आता काही खाल्लो नाही ना तर मला झोप नाही लागणार. बरं बनवते. काय बनव? डॅडी तुम्हाला आज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. माझा दादा आहे ना तो तुम्हाला देव मानतो, देव. आणि तुम्ही अहो स्वतःच्याच मुलीच्या नवऱ्याच्या जीवावर का उठलात तुम्ही? बस. माझ्या देवानेच दया दाखवली म्हणून दादाचं ऑपरेशन नीट झालं आणि देवानं दयानं दाखवली. डॅडीने दया दाखवली ना म्हणून दादा आज आपल्या बरोबर. डॅडी माझं चुकलं, मला माफ करा. तुम्हाला नको नको ते बोलले, मला माफ करा, माझं चुकलं. सूर्या, तुला बरं वाटतंय ना? तुला काही हवंय का? पाणी. हा देते. हे घे पाणी पी. तुळजा, आपल्या घरावर एवढा मोठा हल्ला झाला. भाजी काका घरी आला होता. पुष्पा काकी तरी म्हणली तू कधीच मी आलाय म्हणून. मग तू घरी कसं काय आला होता? आणि त्या माणसाने त्याला मारून टाकलं का? नक्की कोण होती ती माणसं? काय चालू आहे सगळं? सूर्या, आत्ता अजिबात या सगळ्याचा विचार करू नकोस. हे बघ, एवढा स्ट्रेस घेणं तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये रे. तू एकदा बरं झालास ना की आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. पण आधी ठणठणीत बरा हो. नाही तुळजा, आपल्या घरात घुसून त्या लोकांनी हल्ला केलाय. लोक नेमकी कोण होते कळालंच पाहिजे. आधी त्या लोकांना काय करायचं होतं, कुणाला मारायचं होतं, आणि त्यांना माहित होतं का बाजी काका जिवंत आहे ते? कायच कळणं झालंय मला. सूर्या, मी तुला म्हटलं ना, नको आत्ता जास्त विचार करू जरी. हे बघ, तुला जर लवकर बरं व्हायचं असेल ना तर आता हे सगळे प्रश्न बाजूला ठेव. आत्ता तू आराम करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे सूर्या. नको काळजी करूस तू. आओ तुम्ही नक्की बरे आहात ना? हा, मग मला काय झालं? नाही असंच विचारलं. तुम्ही एवढं रात्रीचं इतकं खात नाही ना, पण आज तुमचं ते डायटिंग फायटिंग सोडून मला भूक लागली आहे म्हणला म्हणून विचारलं. हा, मग मला भूक लागली आहे. तुला काय अडचण आहे काय? नाही, सहज प्रश्न पडला होता म्हणून विचारलं. नाही विचारायचं. तू माझी लग्नाची बायको आहे ना, मग मला भूक लागली आहे, मला काय हवं आहे नको आहे हे बघणं तुझं कर्तव्य आहे. त्यामुळे फुकटचं बोलणं आहे ना हे टाळ, आणि ते पटपट जेवण कसं बनते त्याच्याकडे लक्ष दे. हे काय 2 ताटं का घेतली? का म्हणजे? एक ताट माझ्यासाठी आणि एक तुझ्यासाठी. मला माहिती आहे सकाळपासून तू काय बी खाल्लेलं नाहीयेस. चल आता दोघं मिळून थोडं थोडं खाऊन घेऊ. अगं घे, हे घे, वाढ. मला माहिती आहे सकाळपासून सूर्योदयाच्या काळजीनं तू काय बी खाल्लेलं नाहीयेस. मग अशी उपाशी पोटी कशी झोपणार? मला जसं उशिरा जेवण्याची सवय नाही ना
तसं तुला पण उपाशी पोटी झोपायची सवय नाही, हे चांगलंच माहिती आहे मला. घे का धनू, अगं घे की. आता काय मी माझ्या हातानं भरो असं काय समजू नका. मला मरणाची भूक लागल्या. धनू, हे बघ, उद्यापासून तुला सूर्यादाची आणि आपल्या घरची पण काळजी घ्यायची. मग तुला ते काय म्हणतात की ते आपलं काय बरं ते स्ट्रॉंग, काय ते काय म्हणतात बरं, स्ट्रॉंग. मग तुलाही स्ट्रॉंग व्हायची गरज आहे ना. मग तू जर खाल्लंच नाहीस तर मग स्ट्रॉंग होणार कशी आणि सूर्यादाची काळजी कोण घेणार? घे खा. मला भूक नाही. हे बघ धनू, हे असं म्हणून चालणार नाही. आणि तू जर सारखंच जर म्हणत राहिलीस ना मला भूक नाही आहे, भूक नाही आहे, तर तुला भूकच नाही लागणार. आणि तुला सूर्यादाची काळजी घ्यायची आहे ना, मग खावं लागणार. घे. आणि हे बघ, नवरा म्हणून नाही तर मित्र म्हणून सांगतो. काय, घे थोडंसं खा. म्हणजे तुम्ही मी खावं म्हणून मला स्वयंपाक करायला लावला? आली मोठी लाडाची. इथं मला मरणाची भूक लागल्या म्हणून सांगितलंय तुला. आणि जर मलाच येत असतं ना तर तुला कशाला करायला लावलं असतं? सांगते, आता एवढ्या मेहनतीने बनवलंयस ना तर खा की 2 घास. धनू, प्लीज प्लीज. काय झालं? अगं आता तर हसत होतीस की. भातात मीठच नाहीये. बर, म्हणजे तुझा हा आळणी स्वयंपाकाचा प्रयोग तू माझ्यावरच करणार होतीस तर बरं झालं पहिला घास तू खाल्लास ते. जखम मला आणि त्रास येईल अशी तराईच. किती जीव लावशील ग माझ्यावर तुळज. दादा उठलास का? झोप पण नाही ना केली तुझी? सकाळ झाली पण बापरे, मला कळलं पण नाही ग. वहिनी, अगं आपल्या माणसाची ऊब जवळ असेल तर पहाटेची थंडी पण नाही लागत. मग सकाळ झालेली कसं कळेल तुला? राजू, चल दादा, आता चहा पिऊन घे. वहिनी, तू पण चहा पिऊन घे आणि घरी जाऊन फ्रेश होऊन थांबते इथं. राजू थांब, आता हे सगळं काही चालणार नाहीये. त्याला काही पथ्य आहेत ती पाळणं गरजेची आहेत. कसली पथ्य? थांब, हे बघ, यात सगळं लिहिलंय. सकाळी गरम पाणी, त्यानंतर एक फळ, दुपारच्या जेवणाला भाताची पेज आणि संध्याकाळी एक फळ. आधेमध्ये हलका ज्यूस चालू शकतो, पण जेवणात काही जड खायचं नाही. संध्याकाळच्या जेवणात मऊ खिचडी बस. तुळज, बाकी सगळं ठीक आहे पण ती भाताची पेज प्यावीच लागणार आहे हं? हे बघ, आता हे काही दिवस ना तुझे लाड बंद. ऑपरेशन झालेल्या माणसाचं ना असंच जेवण असतं. म्हणजे दादा, आता चहा पण नाही मिळणार ना तुला? आता काय खरं नाही तुझं. आता फक्त भाताची पेज. अगं अगं बरं झालं तू आलीस. मी कधीची तुझी वाट बघत होते. का, काय झालं? अगं मला ना घरी निघायचं होतं. बरं ते जाऊ दे. दादा कसं आहे? हा बरं आहे तो. वहिनी काळजी घेते त्याची. बरं, आता ऐकली. मी आतमध्ये समजा जेवण बनवून ठेवलं. ते फक्त डब्यात भरायचं आणि जाऊन हॉस्पिटलमध्ये दादाला द्यायचं. कळलं? मी जाते. नानी माझी वाट बघत. ए धनु दीदी थांब की. अगं दादा तर जेवणच वेगळं आहे की ग. तर तू केलेलं स्वयंपाकाचं काय करू मी? आता ही तांदळाची पेज कशी बनवू? ते मऊ खिचडी येईल बनवता, पण पेजीचं काय करू? वहिनी पण आहे नेमकी घरात. राजू, पोरी सूर्य कसा आहे? ठीक आहे.
मग तुझा चेहरा असा काळजीने भरलेला का वाटतो? ते दादासाठी तांदळाची पेस्ट बनवायची मला जमत नाही. मग मी सांगू का? काही गरज नाहीये, माझी मी बनवेन. पोरी, हे बघ, तांदळात जरा पाणी जास्त टाक. म्हणजे 1 वाटी तांदूळ असेल तर 3 वाटी पाणी घे. म्हणजे पेस्ट कशी घट्ट आणि एकजीव होते. मी तुला विचारलंय का? माझी मी बनवन ना. अगं कुकर नको घेऊ, पातेलं घे. ते कुकर मध्ये भात होईल त्याचा, पेज नाही. आणि पेज एकजीव नाही होणार. पातेल्यात तांदूळ घे, त्याच्यात 3 वाटी पाणी टाक. म्हणजे मग चांगली पेज बनेल त्याची. हं? अगं हे गॅस असा फुल ठेवू नको. ते पाणी लवकर आटून जाईल आणि पेस्ट काय बनायची नाही. गॅस जरा असं मंद आचेवरच ठेव. तुला मी विचारलंय का? तू का सांगते मला सारखं सारखं? नको सांगू. मी तुला नाही सांगते, स्वतःलाच सांगते. बरीच वर्ष झाली मी पेस्ट बनवली नाही, म्हणून मी आठवून बघते. तुझं चालू दे, मी बघत बी नाही तुझ्याकडे. हा, मग आता ना ती चांगली एकजीव होईल बघ. जरा नीट हलीव. हा, ते काय आहे ना, पेजेला चव नसते ना, म्हणून त्याच्यात मीठ टाक. मग ते काळं मीठ टाक, तिकडे आहे. सूर्याला काळ्या मिठाची चव लई आवडते. हा, आता 2-3 थेंब असे हातावर घेऊन बघ. हा, चव चांगली झाली का? चांगलंच झालं असेल, माझं मी बघते. अरे नकोय मला हे बेचव. पेजचं नाव बी ऐकलं तरी मला तोंड कसं तरी होत. सूर्या, जखम लवकर भरण्यासाठी ना काही पथ्य पाळावीच लागतात. हे बघ, तुझी मोठी सर्जरी झालेली, त्यामुळे ना हलक्या आहाराने लवकर फरक पडतो. घे ना प्लीज, घे. सूर्या, ए सोन्या उठ, चल थोडी पेस्ट खाऊन घे. ये. अरे नको, लय बेच वाजते ते. आणि खाऊन तर बघ, लय भारी लागेल. 1 चमचा खाऊन बघ. अयो, साध्या भातापेक्षा लय भारी लागते. दे अजून दे. घे. भर काय. दादा, काय झालं? आवडलं नाही? नाही तू बनवली हे? हा, मी बनवली कशी बशी. नव्हती जमत पण बनवली. वाईट झाली?
नाही नाही, लय भारी झाली एकदम. आई